राजकारणाच्या पटलावर सर्वसामान्यांचा ठसा उमटवणारे नेतृत्व एकनाथ शिंदे, आमदार राजेश क्षीरसागर. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यातील 61 कॉमन मॅनचा सत्कार. मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन प्रमाणे कोणताही गर्व न ठेवता सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. सध्या उपमुख्यमंत्री पदावर काम करताना डेडिकेट कॉमन मॅन ही संकल्पना समोर ठेवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम एकनाथ शिंदे साहेब करत आहेत. देशाच्या राज्याच्या इतिहासात अनेक राजकीय व्यक्ती घडल्या, परंतु सर्वसामान्यांचा विचार करून पदाचा अधिकार सर्वसामान्यांच्या हितासाठी वापरणारा नेता म्हणजेच एकनाथ शिंदे असून राजकारणाच्या पटलावर सर्वसामान्यांचा ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करावा लागेल, असं प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं. शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना युवा सेनेतर्फे आज राज्यभरात कॉमन मॅन दिन साजरा करण्यात आला. शिवसेना युवा सेनेतर्फे आज भोईराज भवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील 61 कॉमन मॅनचा सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात आला. समाजासाठी केलेल्या व करत असलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन शिवसेनेच्या वतीनं जिल्ह्यातील 61 असामान्य कर्तृत्वांचा कॉमन मॅन म्हणून सत्कार करत पर्यावरणप्रेमी गिर्यारोहक प्रमोद पाटील, जीवरक्षक उदय निंबाळकर आदी 61 कॉमन मॅन सत्कार करण्यात आले. यावेळी शिवसेना महानगर प्रमुख शिवाजी जाधव, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, शहर प्रमुख रणजित जाधव, युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद चव्हाण, उपजिल्हा प्रमुख दीपक चव्हाण, महिला आघाडीच्या मंगलताई साळोखे, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, पूजा भोर, नम्रता भोसले, तेजस्विनी घाटगे, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष निलेश हंकारे, प्रशांत साळोखे, राहुल चव्हाण, दुर्गेश लिंगरस, कमलाकर जगदाळे, उदय भोसले, अरविंद भेंडे, अंकुश निपाणीकर, सौरभ कुलकर्णी आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटो बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना